मित्रांनो नमस्कार. आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, पितृपक्ष चालू आहे, पितृ पंधरवडा म्हणतात याला. तर या पितृ पंधरवड्यामध्ये अनेक लोकांना शंका कुशंका या पितृ दोषाबद्दल, पितृ जीव घालायची त्याच्याबद्दल असतात. तर त्या सर्व शंका कुशंकांचे निरसन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, जास्तीचा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पूर्वज आपले वंशज जे मृत झालेले असतात त्यांना जीव घालण्याची या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याकडे प्रथा आहे, हे शास्त्र आहे. तर याची संपूर्ण वर्षामध्ये याच पितृ पंधरवड्यामध्ये आपले जे मृत पूर्वज आहेत, मृत वंशज आहेत, त्यांना पृथ्वीवर येण्याची परवानगी असते असं शास्त्र सांगतं. आणि तेच पूर्वज कोणत्या रूपात येतील कोणत्या रूपात नाही हे आपल्याला सांगता येत नाही. कधी ते प्राण्यांच्या रूपात येतील, कधी पक्ष्यांच्या रूपात येतील, कधी स्वप्नात येतील, तर कधी झुळूक किंवा सुगंधाच्या रूपाने येतील, तर कधी अंतर्मनात भावनेतून याचा आपल्याला संकेत मिळतो. मंडळी, अनेक घरामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की या पितृ पंधरवड्यामध्ये कोणकोणती काळजी घ्यावी लागते ही शास्त्रानुसार आहे. परंतु काही घरात काळजीच घेतली जात नाही. कुणी जे शास्त्र सांगतं त्याच्या वेगळंच काहीतरी पाळलं जातं. तर यात कोणती काळजी घेतली पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया. तर मित्रांनो, आपलं आचरण आणि उच्चारण हे दोन्हीही शुद्ध असलं पाहिजे. बरं, घरामध्ये स्वच्छता असावी, शुद्धता असावी, अन्न वाया घालून जायचं नाही आणि इतरत्र ते पसरू नये. त्याचबरोबर खोटं बोलणं, वाईट विचार मनामध्ये आणणं, एखाद्याला किंवा आपल्या घरामध्ये अपशब्द बोलणं, त्याचबरोबर हिंसा करणं हे टाळलंच पाहिजे. मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये या पितृ पंधरवड्यामध्ये आहाराचे नियमही पाळावे लागतात. विशेषतः मित्रांनो, कांदा, लसूण, मद्य, मांस, विशेषतः तामसी गुण असलेले कोणतंच अन्न पदार्थ आपण या पितृ पंधरवड्यामध्ये सेवन करायचं नाही. मित्रांनो, या पितृ पंधरवड्यामध्ये, या पितृपक्षामध्ये जर शक्य जर असेल ना, तर सात्विक आहार करणं कधीही उत्तम. उदाहरणार्थ नाही का, दूध असेल, म्हणजेच बाबा साधं अन्न खायचं. हे कधी पण आपल्या शरीरासाठी, आपल्या शास्त्राला धरून हे उपयुक्त आहे. मित्रांनो, या पितृ पंधरवड्यामध्ये श्राद्ध आणि या श्राद्धामध्ये अन्नदानाला खूप विशेष महत्व आहे. विशेषतः दररोज सकाळी आंघोळ स्नान झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर हातामध्ये पाणी घ्यायचंय आणि पाण्याचं तर्पण करायचंय. आणि तर्पण करताना म्हणायचं असतं, ओम पितृभ्य स्वाहा, आणि थोडेफार काळे तीळ व्हायचे. हे आपल्या पितरांसाठी, पितृदोषासाठी सर्वात असं उत्तम उपाय आहे. आणि आपल्या घरामध्ये जर कोणाला पितृदोष जर असेल तर ब्राह्मण भोजन, एखादं गरजू आहे त्या गरजू व्यक्तीला भोजन, किंवा एखाद्या आपला गुरु जो असेल त्या गुरुला भोजन जर दिलं तर आपल्या पाठीमागील पितृदोष कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला एक विशेष सांगावं असं वाटतं की कावळा नाही का, पितृ पंधरवड्यामध्ये कावळ्याला विशेष महत्व आहे. तर कावळा हा पितरांचा दूत मानला जातो असं शास्त्रात सांगितलंय. तर मित्रांनो, या पितृ पंधरवड्यामध्ये नव्हे तर पूर्ण वर्षभर जरी आपल्या कावळ्याला घराच्या छतावरती जर छोटीशी भाकर, नैवेद्य किंवा अन्न ठेवलं तर आपला पितृदोष नष्ट होतो, आपले पितृ खुश होतात, आपले पूर्वज खुश होत असतात. म्हणून कावळ्याला आपल्या घराच्या छतावरती थोडं अन्नदान ठेवणं इष्ट आहे. मित्रांनो, तर संध्याकाळची, रात्रीची आपल्याला कोणती या पितृ पंधरवड्यामध्ये काळजी घ्यायची पहा. या पितृ पंधरवड्यामध्ये घरात विशेषतः भांडणं तर करूच नाही आणि घरामध्ये मोठ्याने कुणी बोलायचं नाही. हा कटाक्षानं नियम या पितृ पंधरवड्यामध्ये पाळायचा आहे. मित्रांनो, स्वप्नामध्ये जर कधी आपले पितृ दिसले किंवा आपले पूर्वज दिसले, वंशज जर स्वप्नामध्ये आपल्याला दिसले तर अजिबात घाबरून जायचं नाही.
कारण घाबरण्यासारखं यात काही नाही, तर फक्त त्यांना आशीर्वाद मागायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्यांना साधा अन्नदान करायचे, त्यांच्या नावे कुणीतरी जेव घालायचं. या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या आत्मीय शांती मिळण्यासाठी आध्यात्मिक उपायही करावे लागतात. तर ते कोणते कोणते उपाय आहेत सांगतो. या पितृ पंधरवड्यामध्ये आध्यात्मिक साधना म्हणून गीतेचा 15वा अध्याय वाचायचा, पुरुषोत्तम योग. हे अध्याय वाचून आपल्या निश्चित पितरांना शांती लाभते. रोज पितरांना धूप दीप दिव्याने ओवाळून औक्षण करून त्यांना दररोज नमस्कार करायचा. तर मित्रांनो, या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत आता आपण पाहूया. प्रथम बाब कटाक्षाने पाळायचे आहे. घराच्या बाहेर किंवा एखाद्या झाडाखाली किंवा आपल्या घराच्या अवतीभोवती झाडं असतात त्या झाडाखाली, घराच्या बाहेर, अंगणात, ओट्यावर वगैरे वगैरे ठिकाणी रात्री अन्न कुठेही तरतर टाकायचं नाही. पितरांच्या स्मृतीमध्ये वाईट व्यसन करून, उदाहरणार्थ गुटखा, दारू, तंबाखू इत्यादी सेवन करून त्या पितरांचा अपमान निश्चितच करू नये. फुकट असणं, टिंगलटवाळी, त्याचबरोबर व्यसन इत्यादींपासून या काळामध्ये दूरच राहिलं बरं. मित्रांनो, एकूणच सांगायचं तर हा काळ जो आहे हा आदर, कृतज्ञता, सात्विकतेचा आहे. आपण पितरांना आठवलं, त्यांचं स्मरण केलं, त्यांच्या आत्म्यासाठी आपण प्रार्थना जर केली, त्यांच्या आनंदासाठी आपण प्रार्थना जर केली तर त्या पितरांना आनंद होतो आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणजे आपलं उर्वरित जीवन जे आपलं आयुष्य आहे रेग्युलर, तर ते सुखाचं, समृद्धीचं होतं. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पितृ पंधरवड्यामध्ये काय काय करायचं आहे, काय काय नाही, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. तर असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.